घेतला सेमीफायनलला दुसऱ्याही खेळताना दिसतील पहा. म्हणजे सरफराज दोन्ही सेमीफायनल खेळतील. रशद करदमी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल दुसऱ्या सेमीफायनलचा. पहिला बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड बॉल रोल बॉल 5 बॉलचे 1 षटक 3 ओव्हर असतील सेमीफायनल. दुसरा व्हॉइस ऑफ श्रीवर्धन तसेच रायगड डिस्ट्रिक्ट ह्युमन राईट्स प्रेसिडेंट रशद करदमी सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. हेडचा कॉल आहे. इट इज अ हेड. समीर दादे यांनी टॉस जिंकला. फटका इथे झेल होत नाहीये. वाईट बॉल. फटका चांगला अल्पेश कातळकरचा. फसी काळोखेच्या डोक्याच्या वरून अल्पेश कातळकरनी ठोकला हा षटकार. पहिला षटकार साहिल आराबीसाठी येतोय. खराब गोलंदाजी मुबीन राऊत यांची. 2 चेंडूमध्ये 9 धावा दिल्यात. चला श्रीवर्धन आपला निर्णय सांगा. अनस 11 शनिवार श्रीवर्धन. आणखीन एक मोठा फटका अल्पेश कातळकरचा. याही वेळेस दिशा तीच दशा तीच. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून फसी काळोखेच्या डोक्याच्या षटकार टोकताना. चला अनस शनिवार आपला निर्णय सांगा. टॉस जिंकला आपण. समोरची टीम आपल्याला वारंवार विचारते. हा सुरेख गोलंदाजी कमबॅक केली तर मुबीन राऊत यांनी. डॉट बॉल. वाईट बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर. पंच अर्षद पंचांच्या भूमिकेत जबरदस्त पंचांची कामगिरी. सरफराज शिरगावकर क्लोज विकेट कीपिंग करतायत. जबरदस्त कामगिरी. हस्तपैलू खेळाडू आहेत. सरफराज गोलंदाजी फलंदाजी यष्टीरक्षण मुबीन. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अल्पेश कातळकरचा. हा लेझी क्रिकेट 40+ कडून 1 धाव होती तिथे 2 धावा. फेकी खराब. पाच बॉलचं षटक त्यामुळे षटक संपेल. 15 चेंडूंचा खेळ असेल. पहिलं षटक संपलं. संघाची धावसंख्या 19. पहिल्या षटकात 2 षटकार ठोकले अल्पेश कातळकरनी. 19 धावा. दुसरं षटक घेऊन सरफराज. स्ट्राइकवर अल्पेश. समीर बाबा अल्पेश कातळकर. समीर बाबा दोन्ही कडून सेमीफायनल. म्हणजे समी 11 मध्ये पण ते होते आणि साहिल आरावी मध्ये पण त्यांनी निर्णय घेतला. साहिल आरावी ही त्याची घरचा संघ आहे त्यामुळे त्यांनी होम टीमला पहिले प्राधान्य दिलं. सरफराज. फटका चांगला आहे अल्पेश कातळकरचा. आकाशाला भिडलाय. नवीद पोपलनकर येतात चेंडूने वेगावर. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे येतील. 40+ जर आपण खेळाडू पाहिले ना जुबेर खेमा, नवीद पोपलनकर, फसी काळोखे, जमीर उंडरे, मंसूर,
हो अल्पेश कातळकर नाव लक्षात ठेवावं लागेल. खऱ्या अर्थाने हा मॅच जे खेळतायत ना साहिल आरावी, अल्पेश कातळकरचं कालचं ती षटक शेवटचं ओव्हर आठवावी लागेल. अल्पेश कातळकर जबरदस्त गोलंदाजी केली होती, याच्या भरोशावर तुम्ही आज सेमीफायनल खेळताय साहिल आरावी. अर्थात क्रिकेट हा खेळ टीमचा युनिटीचा आहे, सगळेच खेळाडू कॉन्ट्रीब्युशन करतात, पण त्याच्यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा अल्पेश कातळकरचा राहिलाय. धावसंख्या 27. सरफराज अल्पेश साठी पुढचा बॉल, रिव्हर्स खेळण्याची चूक इथे केली समीर बाबा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव येते. या सिंगलनी संघाची धावसंख्या 28. 2 चेंडू अजूनही आहेत या षटकातील सरफराजचे. 28 धावा. समीर बाबा 45 नंबर जर्सी, रोहित मॅन शर्माच्या जर्सी क्रमांक. तशाच प्रकारची हिट सुद्धा मारतात समीर बाबा. साहिल आरावीचा महत्वाचा दुवा. बॅकबोन साहिल आरावीचा बॅकबोन समीर बाबा काय त्यांनी दाखवून दिलं या षटकारावर. अफलातून स्ट्रोक. 6 धावा. धावसंख्या 34. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 1 बॉल आणि शेवटच्या षटकातील 5 बॉल, कारण षटक 5 बॉलचं आहे. सरफराज शेवटचा बॉल समीर बाबासाठी. हा पहिलेच मेडिटेट केलं होतं, गरज नव्हती इथे. कोण बाद होईल? अल्पेश कातळकर बाद होत आहेत, गरज नव्हती. पहिलेच प्रीमेडिटिंग केलं समीर बाबांनी की ऑन साइडला लॉंग लेगला खेळेल मी. ही चूक घडली समीर कडून. स्लोवर वन होता लेग स्पिनर, जर समोर घेतला असता तरी मिळाला असता, बॅकफुट वरून कट केला असता तरी पॉइंटला आला असता. अल्पेश कातळकर ही मेमोरेबल इनिंग राहील अल्पेशची साहिल आरावीसाठी. धाबा झाले, कारण एक एक रनासाठी किंमत देत होते अल्पेश. गरज नव्हती अल्पेशला, धावले नसते तर स्ट्राईक मिळाला असता शेवटच्या षटकात. मुदस्सीर सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे साहिल आरावीसाठी. समीर बाबा 3 षटकार समीर बाब अल्पेश कातळकरने ठोकले. 23 धावा कुठल्या अल्पेशने. जबरदस्त खेळ. 23 धावांची बॅटिंग केली अल्पेशने सेमीफायनलच्या मॅच मध्ये. गोलंदाजी समी 11 कडून बुरान. पहिला बॉल मुदस्सरसाठी बॅटची कडा. लॉंग स्टॉप डिव्हिजन मध्ये चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनला. सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येते षटकार. चौकार. लॉंग लेग बाउंड्री लाईनला 4 धावा. 4 धावांनी धाव संख्या 38. 4 धावा इथं आल्या. हा चौकार पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन बुरान पुन्हा एकदा. मुदस्सीर साठी एकच धाव घेतील समीर बाबा. मनसूर खराब क्षेत्ररक्षण मनसूर कडून. जिथे सिंगल होती तिथे चौकार आहे. बुरान बॅटलं काय बुरानचं. दोन्ही चौकार कशा गेल्यात पहा. एक बॅट कट गेली विकेटच्या माग. आता हे सिंगलच धाव होती. मनसूर कडून चूक घडली. पहा परवेज राऊत यांना फिरावं लागते पूर्ण मैदान. एक परिक्रमा झाली त्यांची मैदानाला. बॅकवर्ड पॉइंट वरून सुरुवात केली होती, आता लॉंग ऑनला आलेत. मुख्य फिल्डर जमीर उंडरे अर्थात जॉन्टी रोड्स कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जिकडे बॉल जात आहेत त्यामुळे आता जमीर स्वतः आलेत. आणि जमीर आहे ना तर साहिल आरावीचा कुठलाही फलंदाज 2 धावा घेणार नाही. संघाची धावसंख्या या सिंगलनी 43. 2 चेंडू शिल्लक आहे. 43 धावा. त्रेचाळीस. 2 चेंडू शिल्लक आहेत. बुरहान समीर बाबासाठी. फटका चांगला आहे समीर बाबाचा. परवेज झेल व्हायला पाहिजे होता. आता जमीर उंडरे काय करतील. तिकडून इकडे आले तर बॉल तिकडे गेला.
बुरान नाराज आहेत आज खऱ्या अर्थाने बुरान सारखं बॅड लेग नाही कोणाचं. म्हणजे त्याच्या पहिल्याच बॉलला कट लागून लॉंग लेगला गेला चौकार. दुसरा बॉल सरळ खेळला होता मनसूरच्या हातातून बॉल चौकार गेला. इथे आता कॅच होता तर परवेजनी मेहनत केली नाही. परवेज आता जर पूर्ण सर्कल फिरलं शेवटच्या बॉलला तर एक पूर्ण परिक्रमा होईल मैदानाला. म्हणजे पहिल्या बॉलला होते बॅकवर्ड पॉइंटला, नंतर तिकडून आले कव्हरला, कव्हरवरून आले लॉंग ऑनला, आता मिड विकेटला आहेत. पण बरं आहे की शेवटचा बॉल आहे समीर बाबासाठी. गोलंदाजी चांगल्या बुरांची. मुबीन राऊत आले चेंडूवर वेगाने. इथे दाबाची संधी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मुदस्सीरची. 2 धावा कंप्लीट. अपील केला जोरदार पण नॉट आउट पंचांचा इशारा. बुरान काय करू शकतात. जबरदस्त गोलंदाजी केली होती बुरांनी. संघाची धावसंख्या 49. 50 धावांचं लक्ष. 50 धाबांचं लक्ष. समी 11 40+. पाच बॉलचं षटक. मुदस्सीरनी पण चांगली फलंदाजी केली. 9 धावा त्याने 3 चेंडूत. अल्पेश कातळकरनी जबरदस्त फलंदाजी केली. आता ही मॅच समी 11 श्रीवर्धन साठी बनवू शकतो. 1 मॅन आर्मी या स्पर्धेमध्ये 100+ धावा ज्यांनी केल्यात. 73 ज्यांनी कुठल्यात वैयक्तिक हायेस्ट या स्पर्धेतला जमीर उंडरे राहील. चॉन्टी रोड जम्बो जेट फायटर काय करेल फलंदाजी. 3 षटकात 50 चेस करायच्यात पण चेंडू असतील 15. 40+ ला हलक्यात घेऊन चालणार नाही साहिल आरावीला. या 40+ नी बऱ्याच टीमला नमून सेमीफायनल पर्यंत आलेत ते. जमीर साहिल आरावी. हा साहिल आरावीला आहे ना सतीश पाटीलची कमतरता नक्कीच इथे जाणवते. कारण सतीश पाटील दुसरी स्पर्धा प्रीमियर लीग खेळतात आणि तिथं ते फायनलला गेलेत. त्यामुळे सतीश पाटील इथे उपस्थितीत नाही आहे साहिल आरावीसाठी. ही अडचण झाली साहिल आरावीची. जर आता सतीश पाटील असते तर कदाचित मुदस्सरच्या जाग्यावर सतीश पाटील सुद्धा गेले असते फलंदाजीला. एखादा षटकार आला असता. नाही जरी आला असता तरी पहिलं षटक आता सतीश पाटीलने टाकलं असतं साहिल आरावीसाठी. पण आता सतीश पाटील उपस्थित नाही आहेत. जमीर 777 मुबीन 07. मुबीन राऊत आणि जमीर उंडरे 50 धाबा 15 चेंडूत करायचे आहेत. बुरानने शेवटच्या षटकात प्रयत्न केले धावा रोखण्याचा पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही बुरानला. 3 चौकार गेले. नशिबाचे चौकार गेले. एक बॅट कट गेला विकेटच्या माग. दुसरा मनसूरने मदत केली चौकार जाण्यासाठी. तिसरा परवेजनी झेल सोडला चौकार गेला. पन्नास धावा पाहिजेत. सायकवर जमीर उंडरे. जमीर या स्पर्धेत 100+ धावा केल्यात त्यांनी. एकाच मॅच मध्ये 73 केल्यात. 73 धावा केल्यात. ज्यावेळेस संघाच्या 91 होत्या 4 षटकात. समीर उंडरे काल दिवसभर केलेली फलंदाजी तुम्हाला आठवावी लागेल. काल दिवसभर केलेली मेहनत. आज जर खेळ चांगला झाला नाही तर सगळ्या खेळावर पाणी फिरेल. सेमीफायनलचा मॅच आहे आणि या एरियातल्या श्रीवर्धन मसल्याला एक नवीन आयाम दाखवावा लागेल की 40+ सुद्धा फायनल मध्ये जाऊ शकते. ओपन मध्ये सेमीफायनलला चांगल्या टीमला पराभूत करून हे दाखवा लागेल. पहिला बॉल अल्पेश कातळकर जमीर उंडरेसाठी. नो बॉल. नो बॉल पहिलाच. अर्षद पंचांचा इशारा आहे. मला वाटतं फ्रंट फुट लाईनचा नो आहे. पुढे गेला पाय अल्पेशचा. डॉट बॉल धरू आला जमीर.
आता फ्री हिट आहे, उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट जमीर एंट्रीसाठी. अल्पेश कातळकर काय रणनीती आखतील, स्लोवर वन फास्टर वन, काय बॉल येईल. आहा, 2 बॉल जमीर खेळले, दोन्ही डॉट बॉल, ज्यामध्ये 1 नो बॉल 1 फ्री हिट. जमीर अल्पेश कातळकर चांगली गोलंदाजी करतात, मोबिन राऊत चर्चा करतात, जमीरकडे विजयाची आशा आहे. सेमी 11 ला फक्त जमीर उंडरेकडून. मोबिन राऊत ही चांगल्या दमाचे खेळाडू आहेत 40+ मध्ये, पण जमीर कशी सुरुवात करतील. अल्पेश कातळकर पुढचा बॉल. हो 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 हो, सुरेख गोलंदाजी अल्पेश कातळकरचा, एक कटर लक्षात येत नाही जमीर उंडरेला. अल्पेश कातळकर जबरदस्त गोलंदाजी, 2 डॉट बॉल टाकलेत. पुढचा बॉल. हा हा, जमीर थांबेल तर तो जमीर कसला. अल्पेश कातळकरला दाखवली शाळा. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी इथे जमीर उंडरीची सुरुवात झाली. आता आगाज किया है, अंजाम भी करना होगा जमीर उंडरेला. अल्पेश कातळकर पुढचा बॉल. हो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, ब्लॉक रॉल, 2 धावा इथे धावतील का मोबिन. हो हो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट. जमीर 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूवर 2 मोठे हिट जरी आले तरी पण जमीर, जबरदस्त खेळ जमीरचा पाहायला मिळतो इथे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आले. अल्पेश पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, ऑफ कटर, जबरदस्त गोलंदाजी अल्पेश कातळकरची. जमीर उंडरे, कालचा जमीर आज दिसत नाहीये. इथे मात्र षटक होईल समाप्त. 50 धावांचं लक्ष. अल्पेश जबरदस्त गोलंदाजी. काल साहिल आरावीला या मॅच मध्ये जर कुणी आणलं ना तर खऱ्या अर्थाने अल्पेश कातळकरनी जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. आज 23 धावा किटल्या पहिली फलंदाजी करताना. आता अल्पेश आलेत, षटक संपले. 50 धावा 15 चेंडूत करायच्या होत्या 50. पहिलं षटक संपलंय. क्षेत्ररक्षणात पहा बदल केला. एक सबस्टिट्यूट खेळाडू आता आतमध्ये येते साहिल आरावीसाठी. मोबिन राऊतला पहिल्या षटकात 5 बॉल 1ही बॉल स्ट्राईक मिळाला नाही. अल्पेश कातळकर मैदानाच्या बाहेर येतात. त्यांनी काम केले, फलंदाजी केली, 23 धावा गोलंदाजी करून त्यांच्या जागी एक सबस्टिट्यूट खेळाडू मैदानात दाखल झालाय. समीर बाबा मोबिन राऊत साठी. हो हो, मोबिन राऊत, फटका फसला इथे, झेल धरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण. समीर बाबा नाराज असतील. मोबिन राऊतला जीवदान मिळते. 50 धावाचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा कंप्लीट होतात. 40 करायच्यात 9 चेंडूत. जमीरची बॅट आज बोलत नाहीये. काल जबरदस्त खेळ, आज मात्र फेल जमीर. समी 11, श्रीवर्धन 40+, फसी काळोखीने पाहिलेलं स्वप्न, समी सोंडेने पाहिलेलं स्वप्न, 40+च्या खेळाडूने पाहिलेलं स्वप्न. इथे मोबिन पुन्हा मॅच मध्ये आणतील का समी 11 श्रीवर्धनला. हा षटकार येतोय लेट पण थेट आला षटकार. असे लगातारचे षटकार ठोकावे लागतील. या षटकातील 2 चेंडू आहेत, दोन्ही बॉलला षटकार ठोकले तर शेवटच्या षटकात मॅच मध्ये येतील कदाचित. पुढचा बॉल समीर. एक सिंगल येईल, 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहील का इथे.
धावबाद मुबिन राऊत धावबाद होत आहेत. आउट आणि एक धाव, एक सिंगलनी धाव संख्या 18. सरफराज सिरगावकर का मागे राहिले होते. बाप रे बाप, बॉल गेलाय, सापडणं कठीण आहे. खूप लांबचा षटकार. सरफराज शिरगावकर या 6 धावांनी धावसंख्या 24-26 धावा पाहिजेत. 5 बॉल 26. हनस 11 सनी बॉयज आपला काय निर्णय आहे. पुढचा मॅच सेमीफायनल 2 क्षेत्ररक्षण. धन्यवाद. पापरा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 26 पाहिजेत. 5 चेंडू 26. जमीर उंडरे मागची कालची मेहनत. इथे जर 5 षटकार तुम्ही टोकले, 4 षटकार आणि 2 धावा पण चालतील. 26 पाहिजेत. कार्तिक पहिला बॉल. हो, पहिला षटकार आलाय. जमीर आहे. थांबा, मी अजून मैदानात आहे. किती कठीण असलं तरी मी हार मानणार नाही. जमीर उंडरे नाव आहे याचा, लक्षात ठेवावं लागेल. साहिल आरावीला पहिला षटकार कार्तिकला आलाय. कार्तिक दबावात आहे. कमी याचा खेळाडू. 26 पाहिजे होते. 4 चेंडूत 20 पाहिजेत. आता पुढचा बॉल कार्तिकचा. हा, वाईट येईल. सरपरात्मा ओरडते. नॉन स्ट्राईक वरून वाईट आहे. गरज नाही चिडायची. एक धाव तशी येईल. एक सिंगल आले. 4 चेंडू 19. आता 3 षटकारी चालतील 4 चेंडू मध्ये. 4-19. 4-19 कार्तिक जमीर साठी. 4 चेंडू 19. हो हो हो, डॉट बॉल. विकेट आहे का इथे? हो, विकेट आहे. जमीर बाद. कालची मेहनत 100 पेक्षा जास्त धावा जमीरने या स्पर्धेत केल्या, पण सेमीफायनलच्या मॅच मध्ये बॅटला बॉल तितका कनेक्ट होत नव्हता. जमीर नाराज आहेत. वाईड बॉल. हो, कार्तिक मॅच पुन्हा एकदा टीस्ट, कारण स्ट्राईक आली सरफराज कडे. सरफराज शिरगावकर आहे आता स्ट्राईकला. मॅच आताही ओटी प्लस मध्ये बनू शकते. या 2 धावा आल्या. वाईट प्लस 1. 16 पाहिजे आहेत ना? 17 पाहिजे आहेत आता. 3 षटकार 17. आता कुणासाठी ठरेल खतरा? साहिल आरावीला का समी 11 श्रीवर्धन? कोण बाजी मारेल फायनल मध्ये? ही चमचमणारी ट्रॉफी कोण घेऊन जाईल आपल्या घरी? आणि 40,000 रुपयाचे कॅश प्राइज या 3 बॉलवर आहे. कार्तिक त्यागी सरफराज शिरगावकर साठी. 3 चेंडू 17. हो, कार्तिक जबरदस्त गोलंदाजी आणि विकेट. वा भाई वा. कार्तिकला लक्षात ठेवावं लागेल साहिल आरावीसाठी. छोटा पॅकेट बडा धमाका. समीर बाबा खुश. कार्तिक जबरदस्त गोलंदाजी. लहान जरी खेळाडू असला तरी मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या नाकात दम आणला आहे कार्तिकनी. जबरदस्त गोलंदाजी. समी 11 श्रीवर्धन. इथे मात्र पराभव आता समोर दिसतोय. 3 चेंडूत 17 पाहिजे होते. आता 2 चेंडूत 17.
ऐझल आणि सोंडे यांच्याकडून कार्तिक साठी 100 रुपयाचे पारितोषिक आले. कार्तिक मॅच विनिंग गोलंदाजी कार्तिकची. हाई झेल होईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कार्तिकला मिळेल आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी कार्तिकची. सेलिब्रेशन पहा कार्तिकचं साहिल आरावीसाठी. समीर बाबाची खऱ्या अर्थाने दादा काय कमाल आहे समीर बाबा. हे छोटे छोटे खेळाडू निवडून आणले समीर बाबांनी कार्तिक सारखे. हा कुणाच्या लक्षात येत नाही समीर बाबा हे 500 पॉईंटचे खेळाडू पण जबरदस्त इम्पॅक्ट गेम मध्ये पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेस मोठ्या खेळाडूंना सुद्धा इथे नमवताना दिसतात. एक बॉल 17. फसी काढो के डॉट बॉल. हो 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 साहिल आरावी पहा मैदानात दाखल. सगळे समर्थक खुश. कार्तिकला उचलून घेतील मला वाटतं. चला मैदान खाली करा. साहिल आरावी समीर बाबा आपली सगळी बच्चा पार्टी बाहेर घेऊन चला. पुढचा मॅच आहे. चला बाय.